तुम्हाला जर मासिक पाळी संदर्भातील काही आजार असतील किंवा लक्षणं असतील तर हे 5 नैसर्गिक उपाय प्रत्येक स्त्रीला माहीत असणं खूप गरजेचं आहे. पहिलं आहे एरंडेल तेल, ज्याला कॅस्टर ऑइल असेही म्हणतात. सो जर तुम्हाला पेनफुल पिरियड्स म्हणजे तुमच्या पिरियड्समध्ये खूप अतिप्रमाणात पेन होत असेल तर तुम्ही एरंडेल तेल वापरू शकता. बघा, पोटाच्या खालच्या भागावर म्हणजे ओटी पोटावर कोमट एरंडेल तेलाने तुम्हाला मसाज करायचा आहे किंवा एरंडेल तेलाने मसाज करून मग गरम पाण्याने तुम्हाला शेकायचं आहे. ह्याने काय होतं, मसल्स रिलॅक्स होतात आणि पेन लगेच कमी होण्यासाठी मदत होते. दुसरा पदार्थ मेथी दाणे. सो हे इन्सुलिन रेझिस्टन्ससाठी फायदेशीर आहे. बघा, तुम्हाला 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा मेथी दाणे टाकायचे आहेत. ते रात्रभर भिजवत ठेवून मग दुसऱ्या दिवशी हे पाणी तुम्हाला प्यायचं आहे. सो ह्याने इन्सुलिन संतुलित राहतं. विशेषतः जर तुम्हाला PCOS, PMOSचा त्रास असेल तर ह्यासाठी हे खूपच उपयोगी असणार आहे. तिसरं जे आहे ते म्हणजे आलं आणि बडीशेप. सो जर तुम्हाला पिरियड्समध्ये खूप पेन होत असेल किंवा पाळी उशिरा येत असेल तर तुम्ही हे रेग्युलरली घेऊ शकता. बघा, 1 कप पाण्यामध्ये तुम्हाला 1 चमचा बडीशेप आणि छोटासा आल्याचा तुकडा टाकायचा आहे. हे पाणी उकळून मग गाळून तुम्हाला चहासारखं प्यायचं आहे. सो ह्याने काय होतं, पिरियड्समधील क्रॅम्प सुद्धा कमी होतात आणि तुमची पाळी जर उशिरा येत असेल किंवा थोडी डिले झाली असेल तर पाळी व्यवस्थित येण्यासाठी सुद्धा मदत होते. चौथं जे आहे ते म्हणजे जवस आणि तीळ म्हणजे फ्लॅक्स सीड्स आणि सेसमी सीड्स. हे हॉर्मोनल इम्बॅलन्ससाठी फायदेशीर आहे. सो तुम्हाला दररोज 1 ते 2 चमचे भाजलेले जवस आणि तीळ घ्यायचं आहे. सो बघा, ह्या ज्या बिया आहेत ते हॉर्मोन्सला संतुलित ठेवतात आणि त्यासोबतच तुमची मासिक पाळी सुद्धा रेग्युलर येण्यासाठी मदत होते. त्यानंतर 5वा जो पदार्थ आहे ते म्हणजे कच्ची पपई. सो ज्यांची पण पाळी नियमितपणे उशिराच येते त्यांनी कच्ची पपई रेग्युलरली खाऊ शकता. सो पाळी येण्याआधी तुम्ही कच्ची पपई खाऊ शकता. याने काय होतं, गर्भाशयातील स्नायू आहेत ते सक्रिय होतात आणि पाळी जी आहे ती वेळेवर येते. सो तुम्हाला सुद्धा पाळी संदर्भातील काही लक्षण असतील तर हे जे काही घरगुती उपाय आहेत ते जरूर ट्राय करू शकता आणि हा व्हिडिओ जो आहे तो सर्वांसोबत नक्की शेअर करा.